चन्नट वॉटरफॉलवर जे एकाचा मृत्यू झाला होता काही चुकांमुळे, तर ती जागा कशी आहे ना ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. मी जाऊन कुठे तुम्हाला दाखवतो कसं काय आहे त्यात. मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी एकाचा मृत्यू झालं होतं. बघा, हा पाण्याचा आकार बघा तुम्हाला कसं दिसेल इथे. जसं काय माणसाचा ते पुढं डोकं आहे, पाहू शकता इकडे, आणि इकडे खाली बॉडी. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत. तर मित्रांनो, आज आपण आहे ना कोंडीवरती चाललेलो आहे. आता कोंडीवर पाणी बहुतेक तर सुकलेलं आहे, पण जे सुकल्यानंतर जे कोंडीवरचं कसं दृश्य दिसतं ना ते मी तुम्हाला दाखवणार आहे. कोंडीवर म्हणजेच मित्रांनो आपण चन्नट वॉटरफॉलला जातो आहे. आणि आता जवळजवळ काहीतरी 11 वाजलेत, ऊन आताच लागायला लागलं आहे. तर मी तुम्हाला दाखवतो बघा कोण कोण आहे. बघा, इकडे शिवा आहे, झांजू आहे, साक्षी आहे, आणि पुढे संकल्प आहे. हा सापाचा नाही, मुंग्यांचं असतं. तर हे मुंग्यांचं घर बघा कसं आहे. बघा, अजून एक सापाचा. नाही, चल तू शिवा, काय पण नको बोलू. तर मित्रांनो, आता आपण आहे ना बघूया आपल्याला किती टाईम लागतो, कारण आता ऊन लागायला सुरुवात झालेली आहे. कदाचित आपण लवकर आहे. एक बघा, पुन्हा एक आपल्याला एक मुंग्यांचं घर दिसलेलं आहे. वारूळ नाही बोलू शकत त्याला, कारण वारूळ वेगळं असतं. हे मुंग्यांचं घर बघा कसं डिझाईन मध्ये पाहू शकता. गोराला खाल्लेला माझ्या. तर हे जे आपल्या सोबत आहेत ना, संकल्प, साक्षी, झांजू, शिवा, ते पुढं चाललेत. माझ्याकडे एक बॉटल घेतलेली आहे पाण्याची पिण्यासाठी, आणि त्याने खाऊ घेतलेले आहे थोडंफार खाण्यासाठी. तर चला पटापट मी तुम्हाला दाखवतो वरती. आणि मित्रांनो, आपण व्हिडिओ मस्त चन्नट वॉटरफॉलवर जे एकाचा मृत्यू झाला होता काही चुकांमुळे, तर ती जागा कशी आहे ना ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. पावसाळ्यात जर तुम्ही येत असाल ना त्या ठिकाणी, तर त्या ठिकाणी कुठे आपण अंघोळी करू शकतो किंवा कुठे उडी मारू नये ते तुम्हाला मी दाखवणार आहे या ब्लॉगमध्ये. तर कंटिन्यू पहा व्हिडिओ. कुठं रिस्क जास्त आहे ते तुम्हाला या ब्लॉगमध्ये पाहायला मिळणार आहे. चल चल शिवा, तो संकल्प बघायला केवढं बघ दादा. शंकर दादा बघ पोचला, आणि तू इथंच आहे सजून. खातोय दादूस करवंद खातोय. कुठे? हा, गोड करवंद आहेत का रे? शिवा पण खाते बघ. हा बघ, हा बघ. ए शिवा, गोड आहेत काय? मस्त आहेत काय? सांग कसे आहेत. चांगलं आहे, चांगलं. थांब रे शंकर आहे. कोंबडा निघाला, कोंबडा. तर चला पटापट आपण मित्रांनो, असं पण जेवढं उन्हाच्या आधी पोचू ना तेवढं चांगलं होईल, आणि तसंच आपल्याला रिटर्न निघायचंय. आता ऊन तर झालेलंच आहे असं, पण तरी पण बघूया आपण किती टाइम पोचतोय. ए शिवाला सर्वात लास्ट ठेवलंय काय? शिवाला बघा सर्वात लास्ट ठेवलेलं आहे, पाठीमागे आहे. आणि आपण जाऊया. बाबा माय कसं येऊ. शिवा, माकड माकड. तर मित्रांनो, आता आपण आहे ना थोड्या चालत कोंडीवर पोहोचणार आहोत. बघा, हे जर पावसाळ्याचं वातावरण असेल ना, पूर्ण इकडे ग्रीनरी असते, आणि आता बघा पूर्ण ओसाड पडल्यासारखं झालं आहे. आपण दोन्ही तुम्हाला दृश्य दाखवणार आहे या व्हिडिओमध्ये, कोंडीवरचं पण आणि वरचं तलेवरचं पण. तर चला पटापट. पक्ष्यांचा आवाज तुम्हाला येतच असेल असं पण ऐकायला. उचलच काय तिथे? हा, खाली चल पहिला. रस्ता माहिती. हा, तर मित्रांनो बघा, आता आपण कोंडीवर ती पोचलो आहे. आता कोणी आता मी ना गावी आल्यापासून शिवा रोज बोलतो त्याला, कोंडीवर चला, कोंडीवर चला, कोंडीवर चला.
तर आता आपण आलो कोंडीवर. तर बघूया कोंडीवर किती पाणी आहे का नक्की ते. पाणी आहे काय? हाय इथे पाणी होतं ना पूर्ण खरं बोललेलो ना. हाय तर मित्रांनो बघा आता आपण इथं पोहोचलोय, पण पाणी बघा खूप कमी झालेलं आहे. इथं पाहू शकता. इथं आपण फोटो काढलेलो ना बाबा. हा पडलेली ती. हे बघा इथं पाणी खूप असं कमी झालंय. हे इथून बघे काय दिसतंय ते. शंकर्या इथून बघे. माणूस दिसतो. माणूस ए हा हा बघ इकडनं बघ कसं माणूस दिसतं. माणसाचा डोका दिसतं बघ कसं. डोका. बघा हा पाण्याचा आकार बघा तुम्हाला कसं दिसेल इथे. खाली जसं काय माणसाचा ते पुढं डोकं आहे पाहू शकता इकडे, आणि इकडे खाली बॉडी आहे. हा पालना आहे इकडे. ह्याच्यात पण पाणी खूप असतं. कुठं हा पदाला ते बघा इकडे पालना आहे. ह्याच्यात पण पाणी थंड असतं चांगलं एकदम. पण काही माणसं पाणी नसेल ना तर हा पण पाणी पितात इकडे वरती, कारण याच्यात दुसरं काही कचरा जात नाही. आणि ते आपलं तिकडे मस्त बदल तिकडे जिवंत आहे काय तिकडे हो मेलाय. खोल बघा कसं. हे असे खड्डे खूप ठिकाणी आहेत बघा. हा इथे एक खड्डा इथं खोदलेला. इकडं ए गप घाणेरडा. तो नाही. हा बघा इथे एक खड्डा आहे. त्याच्यानंतर शिवा थांब इकडे बरी आहे. हा बघा इथे एक आहे. त्यानंतर हा इथे पण एक खड्डा आहे. असे खूप ठिकाणी असे वेगवेगळे. चप्पलचा आकार झालाय बघ आपली. पाय पाय होऊ शकतं हे. तर मित्रांनो आता आपण आहे ना कोंडीवरती पोचलेलं आहे, पण पाणी खूप एकदम कमी आहे. हे आंघोळी करणार तुम्ही त्याच्यात त्या पाण्यात नाही ना मग. तर पाणी खूप खाली गेलं त्याच्यामध्ये. आता इथे आंघोळी नाही करणार, आणि पाणी पण एकदम थोडंसं खराब झालेलं आहे. तर कदाचित याचं इन्फेक्शन होऊ शकतं आता. तर याच्यामुळे आपण इथे जाणार नाही पाण्यामध्ये त्या. तर आता आपण आहे ना तुम्हाला मी वरती. बाबा मी हात धुवायला तर चला पहिल्या शिवाला हात धुवायचे, त्याच्यामध्ये त्याला मी हे पाण्यात हात धुवायला. खाल्लं हे बघ मामा हे बघा आखिर भेटलं. हा हे नको रे ते बस चुकलेलं आहे त्यात काय नाही. तर बघा ही एक दगड भेटलेली आपल्याला पाहू शकता कशी आहे तिचा. एक साईडने पूर्ण थोडीशी गुलगुलीत आहे, आणि बघा ह्याच्यातमध्ये कलर आहे. तर ही दगड आपण आहे ना फोडून बघणार आहोत कसं त्यात कलर आहे का. तेव्हा माकड बघ गेला उड्या मारत दिसला शिवा. बघा इकडे आहेत ना सर्व माकडे आहेत ना पाणी प्यायला येतात. जे कुंडामध्ये पाणी आहे ना आता असं तर पाणी त्यांना सगळीकडे पाणी झालं आहे, कारण काल पाऊस पडला आहे त्याच्यामुळे बघा सगळीकडे इकडे पाणी साठलेलं आहे. ते त्या माकडे पिता येतात असं. पण ज्यावेळी इथं पाणी नसतं ना तर त्या कुंडामधले जे साठलेलं पाणी आहे ते पितात माकडं. राहू दे. हा चांगली आहे. चला मला वाटलं की नांगर आहे. झांजू चला पटापट आपल्याला वरती तिकडे पोचायचं. मला वाटलं की नांगर आहे नांगर. बाबा झांजू दीदीला एक माईक दे ना. तिला पण पाहिजे. लाव लाव. बोलू शकते का ह्याच्यात. हॅलो हॅलो हॅलो. हाड 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 वाटते चढायला लय खूप. शीत गरम आहे ना. आपण आपल्या बांधणाजवळ पोहोचलोय, जो तिथं आपण माशांचा बांधण धरलं होतं ना, दिसत असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये. ह्या दगडीवर दादा हे बसलेला ना. आ बाबा चिराग दादा बाबा तो घसरण गुंडी सारखा घसरण गुंडी. आणि तिथनं आपण येत होतो. एकदा तुमच्या मित्रांसोबत किती पाणी होता ना बाबा. बाबांच्या आणि मी पण होतो तेव्हा. ते झांजू दीदी नाही आलेली ती गेली. बाबांनी तिला सोडला तेव्हा झांजू दीदीला घरी आले. मी येत होता कधी लई टाईम लागली. घरी जायचं होतं म्हणून. झांजू ती रडायला लागली. हा कधी. आता पण आहे ना मित्रांनो थोड्या तुला पोहोचणार आहोत. आता तिकडे पाणी असेल बाबा. नाही तिथे पाणी नाही. पाण्याच्या ठिकाणी नाही जायचं आपल्याला.
आपण फक्त कोंडीच्या जागी जाऊ, कल्याच्या जागी, तिथनं येऊ खाली. थांबा. पाणी पिया सर्वांनी. मामा या असं ते फोडून निघलं नाही का? नाही, तुला पाणी पाहिजे शिवा? पाहिजे. मग उतर खाली. मला पण दे. आपली भाषा तर मित्रांनो, आता आपण 5 मिनिटं रेस्ट केलंय, पाणी पियालोय मस्त. आणि आता पुन्हा आपण वरती चाललोय ती जागा पाण्यासाठी. आता कशी दिसते तर झांजू दमलेली आहे पूर्ण आता. आता इकडे या साईड नाही, आपण याकडे नाही. कुठल्या? चल, तुला नाही त्याला बोलतोय. शिवा खाली वाका. खाली वा. बाबा हे बघ काय पडलंय. बर पिक्को काय पूर्ण दमलेले आहे, घामाघूम झाले. जा पाणी जा, पी थोडंसं. जा, नंतर ना जाऊ तिकडे. बस तिथे आणि बसून चांगला पाणी पी. बघा शिवा. ओय, तिथे दगड टाक पहिले आतमध्ये. टाक सांगते ते वरना दगड टाक त्या गॅपमध्ये. शिवा इकडे. हा, टाक अजून एखादी मोठी. हा जाऊ दे, तू टाक अजून 1-2 टाक दगडे. ए साक्षी. हा ठेव शिवा, दगडे नको नुसत्या. राहू दे. चल आपण, चल तिकडे जाऊया आतमध्ये बघूयाचं कसे आहेत. हा हा, त्या असू दे. का मी सांगितलं माहिती आहे, त्या जागेत कधी कधी डुकरं बसतात आतमध्ये. तर मित्रांनो, हे आहे आपल्या चन्नट वॉटरफॉलचं परिसर. याच ठिकाणी मित्रांनो एक जण बुडून मरण पावला होता. तर ते ठिकाण कसं आहे ना, ते तुम्हाला मी या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. तो मुलगा ज्या ठिकाणी बुडाला होता त्या ठिकाणची खोली तुम्हाला दाखवणार आहे. जर का तुम्ही मित्रांनो ह्या वॉटरफॉलला आलात ना, तर मी जी तुम्हाला जागा दाखवतो ना, जे समोरून दगड दिसतं, त्या दगडावरून कधीच चुकूनही कोणी उडी मारू नका. इथे खूप थोडंसं रिस्की होऊ शकतं. आता इथून पुढे ना व्हिडिओ स्किप न करता कंटिन्यू पहा. जी तुम्हाला आता मी समोरच तुम्हाला दरी दाखवत आहे. जो मुलगा उडी मारून ह्या दरीमध्ये आला होता पाण्याच्या प्रवाहासोबत. आणि हा जी दरी आहे ना, ती खाली खूप खोल आहे, पाहू शकता. ज्यावेळी पाणी फुल भरलेलं असतं ना, त्यावेळी वरून दिसत नाही, परंतु आता पाणी नाही आहे थोडं पण, तर तुम्हाला बघा स्पष्ट आणि क्लिअर दिसते एकदम. ह्याची खोली खूप आहे, जवळजवळ 20 फूट ॲव्हरेज खाली खोल असावं आहे. आणि हा जो परिसर दिसतोय ना, याच्या बाजूला त्यांनी उडी मारली होती त्या मुलाने. आणि इथून पाण्याच्या प्रवाहासोबत तो त्या दरीमध्ये गेला आतमध्ये. पावसाळ्यात पूर्ण या परिसरात पाणी असतं. तर चला मी तुम्हाला आता खाली आतमध्ये जी दरी आहे ना, ते तुम्हाला दाखवतो. खूप हा मोठा खाली गॅप आहे, तुम्हाला दाखवतो कसं काय त्यात. हे पाहू शकता. आणि इथूनच तो मुलगा साईडने आपल्या लेफ्ट साईडने आतमध्ये गेला होता. हे बघा आतमध्ये खूप मोठा गॅप आहे. तर मित्रांनो, हेच ते ठिकाण आहे जो मुलगा या ठिकाणी बुडून दुसऱ्या दिवशी बाहेर निघाला होता. मित्रांनो इथूनच असं पडतं खाली. पावसाळ्यात मित्रांनो हे वॉटरफॉल कसं दिसतं ना, त्याचं ड्रोन शूट मी तुम्हाला थोड्याच वेळात पुढे दाखवणार आहे. हे आहे मित्रांनो आपले चन्नट वॉटरफॉलचं ड्रोन शॉट. मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नाही कमेंटमध्ये नक्की सांगा. हे इकडे दगड लागल. ओ माय गॉड, गुटुला. एवढी मोठी माझे एवढा दम आहे. एक हातात उचलतोय. हा बघा, एक हातात. हे बघा ना, एक हातात उचलतोय. बघितलं.
तू ताकद खूप आहे रे. या पाय अरे कसं पण काय मला डब्बा दे ना ते झांजू त्याला बॉटल खोलून दे. तर मित्रांनो हा आपण हा व्हिडिओ आता इथेच संपवतोय. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.